subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोधाची अविटुकोडी साखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. दासबोध यातील दास म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि बोध म्हणजे संपूर्ण मानव जातीला आत्मसाक्षात्कार मिळावा आणि साक्षात परमेश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी केलेला उपदेश म्हणजेच दासबोध. दासबोध हा मराठी भाषेतील वेदच आहे. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे दासबोधातील ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. दशक 1 समास 4. जय श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे मज न कळे हा विचारू दुरुणी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज. आता सद्गुरूंचे स्तवन करावयाचे पण त्या ब्रह्मस्वरूपाला माया स्पर्शही करू शकत नाही. मायेच्या पलीकडे ते आहे. ते स्वरूप मला अज्ञानाला कसे कळणार? म्हणून मला सद्गुरु स्वरूपाचे वर्णन कसे करता येईल? नेती नेती म्हणजे असे नव्हे कळत नाही कळत नाही. असे प्रत्यक्ष श्रुती ज्या स्वरूपाबद्दल म्हणत आहे त्या ठिकाणी मज सारख्या मूर्खाच्या बुद्धीचा प्रवेश कोठून होणार? कसे वर्णन करावे हे मला कळत नाही. म्हणून मी येथूनच देहबुद्धीतूनच नमस्कार करतो. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू तुझी न अभयंकरे अनावर माया हे वोसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाये आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निशी झालियानंतरे पुन्हा काळोखे. गुरुदेवांना नमस्कार करून मी प्रार्थना करतो की गुरुदेवा मला संसारातून पलीकडे न्या. सद्गुरूंचे स्तवन करीन अशी अवास्तव खोटी इच्छा मला होती पण मायेचा आधार तुटला. तेव्हा सद्गुरु महाराज आपण असाल तसे असा एवढेच म्हणतो. मायेच्या आश्रयाने तुमचे स्तवन करावे अशी वासना होती पण ती मायाच तुम्हाला पाहून तुमचे नाव घेताच लज्जित झाली. आता काय बरे करावे? मुख्य परमात्मा सापडत नाही. त्याचे यथार्थ आकलन होत नाही. म्हणून उपासनेसाठी त्याची प्रतिमा करावी लागते. त्याप्रमाणे सद्गुरु स्वरूप अगम्य आहे तरी मायेच्या आश्रयाने सद्गुरूची थोरवी मी वर्णन करतो. आपल्या मनात जसा भाव असेल तशा प्रकारचे देवाचे ध्यान आपण करतो. त्याप्रमाणेच आपल्या भावार्थानुरूप मी आता सद्गुरूची स्तुती करतो. सद्गुरु महाराज तुमचा जय जयकार असो. तू विश्वाचे मूळ कारण आहेस. विश्वाचे पोषणही तूच करतोस. तू परमपुरुष आणि दीनबंधू असून मोक्षध्वज म्हणजे शरण आलेल्यांना मोक्ष देण्याचे ब्रीद आहे. मोक्ष ज्याच्या ध्वजावर आहे असा तू आहेस.
तुझा अभयहस्त शरणागताच्या माथ्यावर पडला म्हणजे सूर्यप्रकाशाने काळोख जसा ताबडतोब नाहीसा होतो, तद्वत ही अनावर माया पार नाहीशी होते. सूर्योदय झाला की अंधार नाहीसा होतो, परंतु अस्तमानी रात्र झाली की काळोखाने पुन्हा सारे ब्रह्मांड भरून जाते. तैसा नवे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडो चिनेने सर्वथा. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा जाहली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. परी ते सरिता मिळणी मागे, वाहाळ माणिजेत जगे, तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होये. परिसापणा ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. सूर्याप्रमाणे उदय असत म्हणजे जन्ममृत्यू भोगणारा सद्गुरू स्वामी नाही. तोच दुसऱ्याच्या अज्ञानाचा समूळ नाश करून त्याचे जन्ममृत्यू चुकवितो. जन्ममृत्यूरूप संसार सद्गुरूंनी एकदा पुसून टाकला की मायेची रात्र पुन्हा कधीही यायचीच नाही. परिसाच्या योगाने एकदा लोखंडाचे सोने झाले की त्या सोन्याचे लोखंड कधीच होणार नाही. त्याप्रमाणे जो सद्गुरू ब्रह्मस्वरूप झाला तो पुन्हा जीवपणाच्या संशयात कधीच पडणार नाही. किंवा सामान्य नदी गंगेला मिळाली म्हणजे संगमानंतर ती गंगाच होते. मग तिला गंगेपासून वेगळी करावयाची म्हटले तरी ती कधीच वेगळी करता येत नाही. परंतु संगमाच्या मागे त्या नदीला लोक ओढा किंवा सामान्य नदी म्हणूनच मानतात. सद्गुरूंना शरण गेलेल्या शिष्याचे तसे नाही. तो गुरुकृपेला प्राप्त झाला की त्याचे शिष्यत्व जाऊन तो स्वामी होतो. परिसाच्या दृष्टांतातही आणखी एक उणेपण आहे. परीस लोखंडाचे सोने करतो पण आपले परिसत्व देत नाही. म्हणजे लोखंडाच्या बनलेल्या त्या सोन्याच्या योगाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होत नाही. परंतु सद्गुरूंचा जो सेवक असतो तो अनेक लोकांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमान साहे सद्गुरूसी परिसाची. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतची क्षार, अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नवे की सद्गुरू कोमळ दिनाचा. उपमे म्हणो गगन तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरू सगगनाचा. धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. आता उपमावा गबस्ती, गबस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरू अमर्याद. म्हणून उपमे उना दिनकर सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर, आता उपमावा फणीवर तरी तोही भारवाही. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरू स्वरूप ते निश्चळ जाणार नाही. सद्गुरू कृपेने शिष्याला सद्गुरुत्व प्राप्त होते, परंतु सोन्याने लोखंडाचे सोने करता येत नाही. यासाठी सद्गुरूंना परिसाची उपमा शोभत नाही. सद्गुरूंना समुद्राची उपमा द्यावी म्हणावी तर तो अतिशय खारट, आणि सद्गुरू अमृत मोक्ष स्वरूप आणि सद्गुरू अमृतरूप म्हणून त्यांना क्षीरसागराची उपमा द्यावी तर तो कल्पांती नाश पावणार आहे, आणि सद्गुरू स्वरूप हे शाश्वत आहे. श्रेष्ठपणासाठी मेरूची उपमा द्यावी तर तो जड आणि कठोर आहे. सद्गुरू तसे नाहीत, ते दिनांविषयी अत्यंत कोमल मनाचे आहेत. व्यापकपणासाठी किंवा गांभीर्यासाठी आकाशाची उपमा द्यावी
तर आकाशापरताई सद्गुरू निर्गुण म्हणजे गुणातीत आहे. आकाश निर्गुण खरे, परंतु ते पंचमहाभूतांपैकी एक असल्यामुळे अखेर ते गुणातच येते आणि अशाश्वत ठरते. यासाठी सद्गुरूंना आकाशाचा दृष्टांत अनुचित आहे. धैर्य किंवा सोशिकता यासाठी पृथ्वीची उपमा द्यावी, तर ती पृथ्वी देखील कल्पांती नाश पावणारी आहे आणि सद्गुरू स्वरूप नित्य शाश्वत. म्हणून सद्गुरूंच्या धैर्याला पृथ्वीचा दृष्टांत कमीच. आता तेजासाठी सूर्याची उपमा द्यावी, तर सूर्याचा प्रकाश तो किती, त्याच्या प्रकाशाला मर्यादा आहे आणि सद्गुरूंचा ज्ञान प्रकाश अमर्याद आहे. यासाठी सद्गुरूंचा ज्ञान प्रकाश अतिशय मोठा असल्यामुळे सूर्य सुद्धा उपमेला कमी पडतो. त्यांना शेषाची उपमा द्यावी, तर तो भारवाही आहे आणि सद्गुरू हे शिष्यांचा भार कमी करतात. वेगळेपणा उरत नाही म्हणून भारच नाही, तर भारवाहक तरी कसे. आता जळाची उपमा द्यावी म्हटलं तर ते सुद्धा कालांतराने आटून जाणारे आहे आणि सद्गुरू स्वरूप निश्चय स्थिर न आटणारे आहे. ते कधीही आटून जावयाचे नाही. सद्गुरूसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्यूपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ अमरची करी. सद्गुरूचे म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. चिंता मात्र नाही मणी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुबनी, निकामासीन लगती. सद्गुरू म्हणू लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारा असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळीक. सर्वदा विनाश एक, सद्गुरुपद. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आगवी. पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हेगे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची आखुणा, अंतर्निष्ठ जाणती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. सद्गुरु स्तवन नाम, समास चतुर्थ संपूर्ण. सद्गुरूंना अमृताची उपमा द्यावी, तर ते अमृत पिणारे देव सुद्धा मृत्यू पावतात आणि सद्गुरु कृपा शिष्याला खरोखरीच अमर म्हणजे मरणरहित करते. सद्गुरूंना कल्पतरू म्हणावे, तर कल्पतरू कल्पिलेलेच म्हणजे इच्छिलेले तेवढेच देतो आणि सद्गुरू कल्पनेचा अंत करून निर्विकल्प पद प्रदान करतात. मग त्या कल्पवृक्षाचा अंगीकार कोण करील. सद्गुरु कृपेने मनामध्ये चिंता मुळीच उरत नाही, तर चिंतामणीला कोण पुसतो. आणि निष्काम निरीच्छ झालेल्यांना कामधेनूच्या दुभत्याची किंवा पाण्याची गरज नसते. सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे, तर लक्ष्मी नाशिवंत आहे आणि सद्गुरूंच्या द्वारी मोक्ष लक्ष्मी आज्ञेची वाट पाहत बसली आहे. स्वर्गलोक इंद्राची संपत्ती ही कालांतराने नाश पावणारी आणि सद्गुरु कृपेने प्राप्त होणारे फळ कधीही ढळणारे नाही. हरिहर ब्रह्मदिक हे सर्व नाश पावणारे आहेत आणि सर्व काळ अविनाशी असे केवळ सद्गुरु पद आहे. सगळी सृष्टी नाशवंत आहे, तेव्हा तेथील पदार्थांची त्यांना उपमा कशी द्यावी. पंचभूतांचा म्हणजे पंचभौतिक सृष्टीतील पदार्थांचा खटाटोप त्या सद्गुरु पदापुढे काही चालत नाही. म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. हीच माझी स्तुती त्यांच्या चरणी अर्पण असो. ही अंतस्थितीची खूण अंतर्निष्ठ पुरुषच जाणतील. सद्गुरु कृपेला कोणतीही उपमा देता येत नाही. सद्गुरुपद सर्व वरिष्ठ आहे. येथे दशक 1 आणि समास 4 समाप्त होत आहे. यापुढील व्हिडिओत आपण दशक 1 आणि समास 5 पाहणार आहोत.
जय जय रघुवीर समर्थ।